नमस्कार. चाणक्य युनीच्या ॲडव्हान्स सॉफ्टवेअर ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपलं स्वागत आहे. ह्या प्रोग्रामबद्दल बोलण्याआधी मी चाणक्य युनीबद्दल थोडी माहिती सांगेन. 2017 पासून आपण कॉर्पोरेट हायरिंगच्या बिझनेसमध्ये आहोत. ज्या कॉर्पोरेट कंपनीज, आय-टी कंपनीजला कॅन्डिडेट्सची गरज असते, त्यांचं हायरिंग आपण करून देतो. 2017 पासून आपण असंख्य कॅन्डिडेट्सचं प्लेसमेंट केलेलं आहे. पण 2019-20 मध्ये जे लॉकडाऊन आलं, पॅन्डेमिक आलं, त्यामुळे जे डिजिटलायझेशन वाढत गेलं आणि त्याचीच जी रिक्वायरमेंट वाढत गेली, कंपनीजमध्ये हायरिंगचं जे प्रमाण होतं ते वाढत गेलं आणि कंपनीजचं एक रिक्वायरमेंट आमच्याकडे अशी देखील आली, की आम्हाला आता फ्रेशर्स नको आहेत, तर आम्हाला अनुभवी कॅन्डिडेट्स हवेत, आम्हाला ट्रेंड कॅन्डिडेट्स हवेत. आमच्याकडे एवढा वेळ नाही, की आम्ही त्यांना 3 महिने, 4 महिने ट्रेन करू. सो तुम्ही आम्हाला ट्रेंड कॅन्डिडेट्स द्या. त्याचबरोबर विविध वेगवेगळ्या क्षेत्रातून ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे, त्यांना देखील आय-टीमध्ये स्विच व्हायचं होतं. अशा कॅन्डिडेट्सला सुद्धा ट्रेनिंगची आवश्यकता होती आणि ह्याच सगळ्यामुळे आपण 2019 मध्ये चाणक्य युनी हे एक ट्रेनिंग एंटिटी सुरू केली. तर गेल्या वर्षभरात जवळपास 10 ते 12 लाख कॅन्डिडेट्सचं हायरिंग झालं. यावर्षी टी-सी-एसने म्हणजे 2022 मध्ये एकट्या टी-सी-एसने 2.5 लाख कॅन्डिडेट्सचं हायरिंग केलं पहिल्या 3 महिन्यांमध्ये आणि अशा 18 ते 19 हजार कंपनीज आहेत. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता, की हे वेकन्सीज किती आहेत आणि हे हायरिंग किती मोठ्या प्रमाणावरती होतंय. यालाच धरून आपल्या चाणक्य युनीचं देखील आता मिशन आहे, की आपल्याला देखील दर वर्षाला 15,000 कॅन्डिडेट्सचं प्लेसमेंट करायचं आहे. 15,000 मुलं आपल्याला जॉबला लावायची आहेत आणि अ, गावखेड्यातली मुलं आपल्याला शिकवायची आहेत. त्या प्रत्येकाला आपल्याला जॉबला लावायचं आहे आणि ह्याचाच उल्लेख म्हणून किंवा कौतुक म्हणून बिझनेस कनेक्ट नावाची जी ग्लोबल मॅगझीन आहे, यांनी आपल्याबद्दल त्यांच्या ऑक्टोबरच्या मॅगझीनमध्ये त्यांच्या स्पेशल एडिशनमध्ये आपला उल्लेख केला आणि फास्टेस्ट ग्रोईंग एडटेक स्टार्टअप इन इंडिया असा उल्लेख त्यांनी चाणक्य युनीचा केला. 2022च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये जानेवारी ते जुलै ह्या 6 महिन्यांमध्ये आपण जे 3,845 कॅन्डिडेट्सचं प्लेसमेंट केले, ह्याचंच कौतुक म्हणून ह्या मॅगझिनने आपल्याला मोस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइडेड बाय अन इन्स्टिट्यूट असं सर्टिफाय केलं. आपले कॅन्डिडेट्स कुठे कुठे प्लेस्ड आहेत, ह्या ज्या विविध कंपनीज तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही ऐकलेल्या असतील, ह्या सगळ्या कंपनीजमध्ये आपले कॅन्डिडेट्स प्लेस्ड आहेत. तर वेकन्सीज आहेत, कॉल्स आहेत इंटरव्ह्यूजचे, आपल्याला ट्रेनिंग घ्यायचं आहे किंवा आपल्याला कशातून सुरुवात करायला हवी. तर जसं मी आता म्हटलं, की आपण ॲडव्हान्स सॉफ्टवेअर ट्रेनिंगबद्दल बोलणार आहोत. त्याचाच एक पहिला भाग म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये 2 भाग येतात. एक फ्रंट एंड डेव्हलपमेंट आणि एक बॅक एंड डेव्हलपमेंट. तर फ्रंट एंड डेव्हलपरचं काम काय असतं? तर जे ॲप किंवा सॉफ्टवेअर आपण बनवतोय, त्याचा स्क्रीनवरती, मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवरती युजर इंटरफेस कसा दिसेल? उदाहरणार्थ एक फूड डिलिव्हरी ॲप आपण बनवलेलं आहे. त्या ॲपमध्ये होम बटन कुठं असेल? जे आपले डिशेस आहेत, ऑर्डर करण्यासाठी जे ऑप्शन्स आहेत, ते कसे दिसतील? ऑर्डर प्लेस करायचं बटन कुठं असेल? जे डोळ्यांनी आपल्याला दिसणार आहेत गोष्टी, त्या सगळ्या एक फ्रंट एंड डेव्हलपर करतो किंवा तो डिझाइन करतो, तो डेव्हलप करतो. बॅक एंड डेव्हलपरचं काम काय आहे? ज्या गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. उदाहरणार्थ आपण ऑर्डर प्लेस केली, तर प्लेस केलेल्याचा डेटा कुठं स्टोअर होईल? त्याच्यानंतर त्याच्यावरती काय प्रोसेस होईल आणि ती ऑर्डर कुठल्या रेस्टॉरंटला प्लेस होईल? हे आपल्याला दिसतं का? नाही. ते काम करतो एक बॅक एंड डेव्हलपर. ए-पी-आय डेव्हलप करायचं काम जे आहे, ते देखील एक बॅक एंड डेव्हलपर करतो. ज्या कॅन्डिडेटला ह्या दोनही गोष्टी जमतात, फ्रंट एंड आणि बॅक एंड, तो बनतो फुल स्टॅक डेव्हलपर. ह्या 3 प्रोफाईलसाठी आपण अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर प्रॉडक्ट इंजिनियर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून देखील आपल्याला आपल्याला अप्लाय करता येतं. आता जो बॅक एंड डेव्हलपमेंट आहे ते आपण Node.js वर करतो. त्यामुळे आपण Node.js डेव्हलपर म्हणून पण अप्लाय करू शकतो. अँग्युलरचे हे जे फ्रेमवर्क आहे, हे आपण फ्रंट एंडसाठी वापरतो. त्यामुळे आपण अँग्युलर डेव्हलपरसाठी सुद्धा अप्लाय करू शकतो. बेसिक आपल्याला HTML आणि CSSचं नॉलेज लागतं. सो ह्याचबरोबर आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंग देखील शिकायचं आहे ॲडव्हान्स सॉफ्टवेअर ट्रेनिंगमध्ये. आता ज्या लोकांनी किंवा ज्या टीमनी हे ॲप बनवलंय किंवा हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय, त्याचंच टेस्टिंगचं पण एक काम राहणार आहे. ते ॲप व्यवस्थित बनलंय की नाही, व्यवस्थित काम करतंय की नाही, हजारो लोकांनी एकाच वेळी ते ॲप वापरलं किंवा एकच बटन हजारो लोकांनी एकाच वेळी दाबलं, तर ते ॲप हँग तर नाही ना होणार? हेच काम करते एक सॉफ्टवेअर टेस्टिंगची टीम जे हे ॲप टेस्ट करते. आता त्याच्यामध्ये देखील 2 भाग आहेत. एक म्हणजे मॅन्युअल टेस्टिंग, एक आहे ऑटोमेशन टेस्टिंग.
मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काय की एका बटनवर क्लिक केल्यानंतर पुढच्या फंक्शनॅलिटीज ओपन होत आहेत का? उदाहरणार्थ आपण फूड डिलिव्हरी ॲपचं घेतलं, तर ऑर्डर प्लेस केल्यावरती ऑर्डर व्यवस्थित प्लेस होतीये का? पेमेंट व्यवस्थित होत आहेत का? हे चेक करणं जे आहे ते एक सॉफ्टवेअर इंजिनिअर करतो किंवा सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनिअर करतो. आता त्याच्यामध्ये मॅन्युअली काय होतं, तर आपण 1 वेळा, 2 वेळा, 10 वेळा एक टेस्ट केस रन करू शकतो. पण तीच जर आपल्याला 1,00,000 वेळा, 5,00,000 वेळा करायची असेल, तर ते शक्य नाहीये. त्यासाठी आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंगची मदत घ्यावी लागते. ओके. आता पुन्हा येतो मी ॲडव्हान्स सॉफ्टवेअर ट्रेनिंगकडे. आता ह्या प्रोग्राममध्ये आपण काय केलेलं आहे, तर फ्रंट एंड डेव्हलपमेंट, बॅक एंड डेव्हलपमेंट, मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग ह्या चारही गोष्टी मिक्स केलेल्या आहेत, क्लब केलेल्या आहेत. ज्याच्यामुळे फायदा काय झाला, की तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून जर अप्लाय केलं तर 2 ते 3 प्रोफाइलसाठी अप्लाय करू शकता. बॅक एंडमध्ये पण 2 ते 3 प्रोफाइल्स आहेत. मॅन्युअल टेस्टिंगमध्ये 1-2 प्रोफाइल्स आणि ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये 1-2 प्रोफाइल्स. पण ह्या चारही गोष्टी जर जमत असतील, तर आपल्याला जवळपास 14 ते 15 प्रोफाइलसाठी अप्लाय करता येईल. सो जॉबची मिळण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे, जॉब मिळण्याची प्रोबॅबिलिटी ऑफकोर्स आपली वाढणार आहे. त्याचबरोबर अ, असा सिनेरिओ दिसून आलाय सध्याला, की प्रत्येकाला सॉफ्टवेअर टेस्टिंगच करायचंय. कोणालाही आय-टीमध्ये एंट्री घ्यायची आहे, मला सॉफ्टवेअर टेस्टिंग करून करायचंय, सोपं आहे, कोडिंग नाहीये. पण ह्याचा अ, झालंय असं, की आता इंटरव्ह्यूजचे कॉल्स येत नाहीयेत मुलांना. तर आपल्याकडे आपल्या कॅन्डिडेटसाठी काय करता येईल, की जेणेकरून आपला रिझ्यूम स्ट्राँग बनेल आणि आपल्या कॅन्डिडेट्सला कॉल्स येतील. तर त्याचमुळे आपण आपल्या सॉफ्टवेअर टेस्टिंग ज्या कॅन्डिडेट्सला करायचं आहे, त्यांना फ्रंट एंडचं आणि बॅक एंडचं पण जर नॉलेज असेल, म्हणजे ज्या ॲपला आणि ज्या सॉफ्टवेअरला ते टेस्ट करणार आहेत, ते बनलंय कसं ह्याचं जर त्यांना नॉलेज असेल, तर ऑफकोर्स त्यांचा प्रोफाईल स्ट्राँग बनतो आणि त्यांचं प्लेसमेंटही लवकर होतं. त्याचबरोबर ज्यांना डेव्हलपमेंट करायचं होतं, त्यांना देखील आपणच जे डेव्हलप केले त्याचं टेस्टिंग कसं होणार आहे, याचंही नॉलेज मिळतंय. त्यामुळं ते लोकं किंवा जे आपले कॅन्डिडेट्स आहेत, हे पूर्ण सॉफ्टवेअर इंजिनिअर बनतायत. म्हणजे डेव्हलपमेंटपासून ते टेस्टिंगपर्यंतची पूर्ण सायकल ते शिकणार आहेत. आणि ह्या कारणास्तव आपण ॲडव्हान्स सॉफ्टवेअर ट्रेनिंग हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून मुलांना आपल्या सगळ्या कॅन्डिडेट्सला हे सगळंच्या सगळं नॉलेज जे आहे फ्रंट एंड, बॅक एंड आणि मॅन्युअल आणि ऑटोमेशनचं हे एकत्रितरित्या मिळणार आहे. आता आपण बघतोय की वॅकन्सीज आहेत. आपल्याला ॲडव्हान्स सॉफ्टवेअर ट्रेनिंग करायचंय. पण आपल्याकडे त्याचं इंडस्ट्रियल नॉलेज आहे का? किंवा आपण म्हणतोय की आपल्याला जॉबवर लागल्यावरती प्रोजेक्ट्स करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला इंडस्ट्री रेडी होणं गरजेचं आहे. जे आपण कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स किंवा जे टेक्निकल सब्जेक्ट्स असतील ते शिकलो. त्याच्या माध्यमातून जर आपल्याला जॉब लागला असता, तर आपण डायरेक्टली जॉबवरती किंवा त्या प्रोजेक्टवरती काम करू शकलो असतो का? ऑफकोर्स नाही. तर आपल्याला काय आहे की इंडस्ट्री लेव्हलचं नॉलेज घ्यायचं आहे आणि आपल्याला इंडस्ट्री रेडी व्हायचंय. त्यासाठी आपण चाणक्य युनीच्या ट्रेनिंगचा आपण इथे जाणून घेणार आहोत, की नेमकं ट्रेनिंग होतं कसं हे इंडस्ट्रियल ट्रेनिंग. त्याचबरोबर आता आपल्या कॅन्डिडेट्सला, चाणक्य युनीच्या कॅन्डिडेट्सला नेमकं प्राधान्य का मिळतं कंपनीजमध्ये? का आपल्या ट्रेनिंगचा एवढा फायदा होतो? हे आपण बघणार आहोत. तर आपले जे मेंटर्स आहेत, जे तुम्हाला शिकवतात, कॅन्डिडेट्सला आपल्या ट्रेन करतात, ते स्वतः त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये 5-7 वर्षापासून काम करतायत. म्हणजे डेव्हलपमेंटचं जर बघायला गेलं तर तो एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे जो गेले 7-8 वर्षापासून कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये काम करतो आहे. त्यामुळं लाईव्ह त्याला नॉलेज आहे, की एक्झॅक्टली आत्ता नेमकं काम कसं चालतंय. सो तो एक मेंटर तुम्हाला शिकवणार आहे. कुठलाही टीचर किंवा ट्युटर तुम्हाला हे प्रॅक्टिकल नॉलेज नाही देऊ शकणार. ते तुम्हाला सिलेबस आणि करिक्युलमनुसार थिअरेटिकल नॉलेज देतील. पण प्रॅक्टिकल नॉलेज द्यायचं काम एक मेंटर करणार आहे, जो चाणक्य युनीचा असणार आहे, जो तुम्हाला ॲक्चुअलमध्ये शिकवणार आहे. त्याचबरोबर आपले जे गाईड्स आहेत हे आय-आय-टीयन्स आहेत. आय-आय-टीयन्स असल्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम जसा होता, अवघड असतो ऑफकोर्स. सो त्यांनीच आपले हे सगळेच्या सगळे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत ते डिझाइन केलेले आहेत. आपलं ट्रेनिंग जे आहे बेसिकपासून होतं. प्रत्येकाला असं वाटत असेल, की मला आता हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, फुल स्टॅक डेव्हलपर, ऑटोमेशन टेस्टिंग ह्यातलं काहीही कळत नाही. मी पहिल्यांदाच ऐकलंय. मला शून्य नॉलेज आहे त्याबद्दल. काही हरकत नाही, काळजी करायची गरज नाही. आपलं जे ट्रेनिंग आहे हे शून्यापासून सुरू होतं, बेसिकपासून सुरू होतं. ते तुम्हाला एक प्रोफेशनल बनवण्यापर्यंत. म्हणजे रिअल लाईफ एक्सपिरियन्स तुम्ही घेता, रिअल लाईफ प्रोजेक्ट्स तुम्ही बघणार आहात, त्याच्यावरती हँड्स ऑन तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळं काळजी करायची गरज नाही. आपण जे ट्रेनिंग घेणार आहोत, हे सगळं बेसिकपासून घेणार आहोत. आपले रेकॉर्डेड सेशन्ससुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे एखादं सेशन जर तुम्ही मिस केलं, आपले सगळेच्या सगळे सेशन्स हे ऑनलाईन होतात. पूर्ण महाराष्ट्रातून, पूर्ण भारतातून आपल्याकडे कॅन्डिडेट शिकतात. सगळे ऑनलाईन शिकतात. त्यामुळं ऑनलाईन सेशन जर एखाद्याचं मिस झालं, तर त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जातं. त्याचबरोबर तुम्हाला मिळतात
कस्टमाइज्ड स्टडी मटेरियल. म्हणजे आता ते वय नाहीये किंवा ती वेळ नाहीये, की आपण मोठी-मोठी पुस्तकं घेऊन बसायचंय, अभ्यासाला बसायचंय, त्यातून अभ्यास करायचा आहे, ही ती वेळ नाहीये. आपल्याला जेवढं गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे आणि ज्यामुळे आपल्याला प्रोजेक्टवरती काम करता येणार आहे, अशा पद्धतीचा स्टडी मटेरियल आपल्या मेंटर्सनी कस्टमाइज केलेला आहे. सो तो स्टडी मटेरियल आपण देणार आहोत. त्याचबरोबर आपले होणार आहेत ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सेशन्स, ज्यामध्ये आता आपण टेक्निकल नॉलेज तर घेणार आहोत, पण आपल्याला इंटरव्ह्यूला फेस करायचं आहे, इंटरव्ह्युअरला फेस करायचं आहे, जॉब लागल्यानंतर आपल्या टीम लीडरला फेस करायचं आहे, आपल्या बॉसला फेस करायचं आहे. सो मग ह्यांच्याशी संवाद कसा साधायचा, इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडेंटली कसं बसायचं आहे, नर्वसनेस जो येतो आपल्याला तो कसा घालवायचा आहे, इंग्लिशमध्ये व्यवस्थित कसं बोलायचं आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्लिश कशी बोलायची, कमीत कमी इंग्लिशमध्ये आपण काय काय काम केलेलं आहे, आपलं सेल्फ इंट्रोडक्शन कसं द्यायचं आहे, कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आहे, हे ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या सेशन्समध्ये घेतलं जातं. त्याचबरोबर रेझ्यूम बिल्डिंगचे सेशन्स होतात. तुमच्या प्रत्येकाच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडनुसार आणि पासआउट इयरनुसार तुमचे रेझ्यूम बिल्ड केले जातात आणि आपल्या एचआरच्या नेटवर्कमध्ये तो रेझ्यूम सर्क्युलेट होतो आणि तिथून तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल्स येतात. त्याचबरोबर 100% तुम्हाला प्लेसमेंटची हमी मिळते आणि इंटर्नशिप सर्टिफिकेट जे आहे हे प्रत्येकाला मिळतं. म्हणजे तुम्ही जे प्रोजेक्ट करणार आहात त्याच्याच बेसिसवरती तुम्हाला 6 महिन्याचा का होईना एक इंटर्नशिप सर्टिफिकेट किंवा एक अनुभव मिळणार आहे. आता ही आपली ट्रेनिंगची प्रोसेस असणार कशी आहे किंवा प्लेसमेंटची प्रोसेस कशी असणार आहे, तर मी जसं म्हटलं ट्रेनिंग आपलं बेसिकपासून सुरू होणार आहे. ॲडव्हान्स सॉफ्टवेअर ट्रेनिंगचे सेशन्स आपले मंडे टू फ्रायडे होतात. संध्याकाळी 8 ते 9 एक सेशन होईल आणि 9:30 ते 10:30 दुसरं सेशन होईल. असे 2 सेशन्स आपल्याला रेग्युलरली मंडे टू फ्रायडे अटेंड करायचे आहेत. वीकेंड्सला शनिवार रविवारी आपले कम्युनिकेशन स्किल्स, स्पोकन इंग्लिश, इंटरव्ह्यू प्रिपरेशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे ग्रूमिंग सेशन्स होणार आहेत किंवा डाऊट क्लिअरिंग सेशन असतील, रिव्हिजन सेशन असतील, हे सगळे आपले वीकेंड्सला होणार आहेत. त्यानंतर होतील आपले इंडस्ट्री प्रोजेक्ट्स, ज्याच्यावरती तुम्हाला हँड्स ऑन मिळेल आणि तुम्ही एक नवखं कॅन्डिडेट म्हणून न जाता एक अनुभवी कॅन्डिडेट म्हणून जाणार आहात. त्यानंतर होतील तुमचे मॉक इंटरव्ह्यूज किंवा सॅम्पल इंटरव्ह्यूज. असं होणार नाही की ट्रेनिंग झाले आणि आपण लगेच गेलो इंटरव्ह्यूला आणि बसलो आणि आपल्याला इंटरव्ह्यू क्रॅक झालाय. नर्वसनेस येणार आहे. सो हा नर्वसनेस घालवण्यासाठी, त्याचबरोबर आपण कुठे कमी पडतोय, आपली कितपत केपेबिलिटी झालेली आहे हे बघण्यासाठी आपण हे मॉक इंटरव्ह्यूज किंवा सॅम्पल इंटरव्ह्यूज घेणार आहोत. आता हे कोण घेतं? जे कंपनी तुम्हाला इंटर्नशिप देणार आहे ते कंपनीचेच लोक तुमचे हे इंटरव्ह्यूज घेणार आहेत. सॅम्पल इंटरव्ह्यूज म्हणजे आता ते का, तुम्हाला इंटर्नशिप द्यायचीच आहे तर तुम्हाला तेवढं कॅपेबिलिटीचं नॉलेज असायला हवं, तेवढं तुम्ही केपेबल झालेला आहात की नाही हे सुद्धा बघितलं जाणार आहे. ते बघण्याचं जे काम आहे हे मॉक इंटरव्ह्यूअर्स करतात आणि हे त्याच कंपनीचे लोक घेतात जे तुमचं इंटर्नशिप देणार आहे तुम्हाला. त्यानंतर होतात तुमचे रेझ्यूम बिल्डिंगचे सेशन्स, मग इंटरव्ह्यू कॉल्स आणि मग होते तुमची ती प्लेसमेंट. जसं मी म्हटलं की आपले 100हून जास्त हायरिंग पार्टनर्स आहेत किंवा कंपनीसोबत टायअप आहेत. त्याचबरोबर 250हून जास्त रिक्रुटर्स आणि एचआरचं नेटवर्क आपल्याकडे आहे. त्यामुळं 100% इंटरव्ह्यू कॉल्स हे आपल्याकडून मिळतातच मिळतात. त्यामुळं जर कोणी म्हणत असेल मला किंवा म्हणतातच की सर मला 100% गॅरंटेड जॉब लागेलच का, तर तुम्हाला मी जर 100% तुम्ही प्लेस होईपर्यंत इंटरव्ह्यू कॉल्स जर देणार असेल तर तुम्ही प्लेस निश्चित होणार आणि इंटरव्ह्यू कॉल्स जर माझ्याकडून नाही आले तर तुम्ही जेवढी पे केलेली आहे तेवढी फीज रिफंड घेऊ शकता. सो जोपर्यंत तुम्ही प्लेस होत नाही तोपर्यंत हे इंटरव्ह्यू कॉल्स तुम्हाला मिळतच राहणार आहेत. सो आपल्या ह्या ॲडव्हान्स सॉफ्टवेअर ट्रेनिंग प्रोग्रामबद्दल अधिक काही माहिती हवी असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटवरती जाऊन चौकशी करू शकता किंवा ह्या ह्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता की बॅच कधी चालू होणार आहे. आणि सो लेट्स गेट प्लेस्ड गाईज. थँक्यू.